F&O ट्रेडिंगवर 30% टॅक्स लागणार। मित्रांनो, ही बातमी बाजारात सध्या वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि सर्व F&O ट्रेडर्सचे धाबे दाणाणले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण या बातमीमध्ये किती सत्य आहे, हा नियम जर लागू झाला तर काय होईल आणि हा नियम आणण्यामागची कारणे काय असू शकतात यांसारख्या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अवश्य पूर्ण बघा। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे आम्ही उद्योजक। उद्योग विश्वाशी निगडीत माहिती तुम्हाला इथे मिळेल, तसेच आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवणारे व्हिडिओ तुम्हाला इथे भेटतील। त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। मित्रांनो, सध्या बाजारात F&Oवर 30% टॅक्स लागणार ह्या बातमीने F&O ट्रेडर्सच्या काळजाचा ठोका चुकवला आहे। पण सध्या तरी फायनान्स मिनिस्ट्रीकडून असे काही जाहीर केलेले नाहीये। आधीच F&O ट्रेडर्सना प्रॉफिट होवो अगर लॉस, STT, GST, ब्रोकरेज अशा गोष्टींसाठी पैसे द्यावेच लागतात। वरून जर प्रॉफिट झाल्यानंतर त्यांना 30% अधिकचा टॅक्स लावल्यास सामान्य F&O ट्रेडर्स की ज्यांचं महिन्याकाठी उत्पन्न 30 ते 50 हजार आहे असे ट्रेडर्स ट्रेडिंग करण्यास बंद करतील। F&O ट्रेडिंगवर 30% टॅक्स लावण्यामागची कारणे काय सांगितली जात आहेत ते बघू। 2019 मध्ये कोरोना आला, त्यामध्ये लोकांकडे काही कामच नव्हते करायला। मग बहुतांशी लोक सोशल मीडियावर लोकांचे प्रॉफिट लाईफस्टाईल बघून ट्रेडिंगकडे वळली। आता पाहायला गेलं तर F&O ट्रेडिंग करण्यासाठी स्टॉक किंवा स्विंग ट्रेडिंग पेक्षा पैसे कमी लागतात। त्यातूनही ऑप्शन बाईंग करण्यासाठी फक्त 5 ते 10 हजार रुपये सुद्धा पुरेसे असतात। हेच कारण होते की F&O ट्रेडिंग मध्ये माणसांचा कल जास्त होता। तसं पाहायला गेलं तर F&O ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि कोणताही बिझनेस करण्यासाठी स्किल्स आवश्यक असते आणि लोक नेमकं याकडेच लक्ष देत नाहीत। हेच कारण आहे की F&O ट्रेडिंगमध्ये 100 पैकी 90 लोक लॉस करतात, म्हणजेच 90% लोक लॉस करतायत। असे म्हटले जाते की फायनान्स मिनिस्ट्री हेच कारण पुढे करून F&O मध्ये 30% टॅक्स रूल आणणार आहे। आता एक गोष्ट समजत नाही, ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि बिझनेस म्हटलं की लॉस आणि प्रॉफिट आले। 90% लोक त्या बिझनेसमध्ये लॉस करतायत, म्हणून 30% टॅक्स लावणे हा पर्याय काय पटत नाही। त्या व्यतिरिक्त नवीन ट्रेडर्सना काही प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणे, शिकवणे किंवा त्यांना ट्रेडिंग व्यवस्थित समजेल असे काही करणे योग्य ठरेल। आपण सध्याचे टॅक्स स्ट्रक्चर बघितले तर कोणताही व्यक्ती ज्याचे उत्पन्न 7 लाखांपर्यंत आहे तो 0% टॅक्स स्लॅबमध्ये येतो। येणाऱ्या बजेटमध्ये हा 0% टॅक्सचा स्लॅब 10 लाखांपर्यंत वाढवला जाईल असेही म्हटले जाते। आता बाजारात पसरत असलेल्या बातमीनुसार F&O ट्रेडिंग बिझनेसमधून जर तुम्ही 100 रुपये जरी कमवले तर तुम्हाला 30 रुपये द्यावे लागतील, म्हणजेच 1000 रुपयामागे 300 रुपये। सध्या भारतात काही गोष्टींवर 30% टॅक्स सुद्धा लागतो। ड्रीम 11 सारखे प्लॅटफॉर्म, लॉटरी यांसारख्या गोष्टींवर भारतामध्ये 30% टॅक्स लागतो। अलीकडे क्रिप्टो ट्रेडिंगवर सुद्धा 30% टॅक्स लावण्यात आलेला आहे। ही झाली सर्व बाजारात फिरत असलेल्या बातमीवरील चर्चा। आता आपण पाहू, असा जर काही नियम आला तर ते योग्य असेल का? मित्रांनो, आता सध्या 30% टॅक्स लागू असणाऱ्या गोष्टी ह्या साधारण बेटिंग किंवा लॉटरी यांसारख्या प्रकारात मोडतात आणि F&O ट्रेडिंगवर जर 30% टॅक्स लावण्यात आला तर दोन्हीत अंतर काय राहील हा प्रश्न पडेलच। आता आपण पाहू, असा नियम येऊ शकतो का नाही, याची शक्यता काय आहे। F&O ट्रेडिंग हा एक शेअर मार्केटचाच भाग आहे आणि शेअर मार्केटमध्ये खूप कंपन्यांचे शेअर्स लिस्ट आहेत। शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी सारखी संस्था काम करते। कंपन्या लिस्ट करण्यासाठी BSE आणि NSE सारखे एक्सचेंज सुद्धा आहेत। लोकांना इन्व्हेस्टमेंट व ट्रेडिंग सोपी व्हावी म्हणून विविध ब्रोकर आहेत। हा झाला पूर्ण बिझनेस सेटअप, म्हणजे एका बिझनेसला लागते ती पूर्ण चेन इथे आहे। शेअर मार्केटमधील बहुतांश उलाढाल ही F&O सेक्टरमध्येच होत असते आणि त्यातूनच सरकारला टॅक्सही जास्त मिळतो। त्यामुळे असा काही 30%चा निर्णय येईल असे काही वाटत नाही आणि त्यातूनही असा निर्णय आला तर समजून जा की फक्त जास्तीत जास्त टॅक्स वसूल करता यावा म्हणून हा निर्णय घेतला आहे। कारण जर लॉस करणाऱ्या व्यक्तीला ट्रेडिंग करण्यापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असेल तर ह्याचा लॉस मेकिंग ट्रेडर्सवर काही परिणाम होईल का नाही हे माहीत नाही, पण जे थोडेफार पैसे कमवतात अशा लोकांवर हा 30% टॅक्स लागून ते ट्रेडिंग कमी करतील हे नक्की। थोडक्यात काय, हा निर्णयाचा थेट परिणाम जे प्रॉफिट मेकिंग ट्रेडर्स आहेत त्यांच्यावर होईल। मित्रांनो, अजून तर असा काही नियम आलेला नाही, पण वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केला तर नंतर असा काही निर्णय येईल अशी शक्यता वाटत नाही। येणाऱ्या बजेटमध्ये हे सर्व गोष्टी क्लिअर होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुम्हाला ह्या बातमीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच बिझनेस रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, लवकरच भेटू आपल्या बिझनेस रिलेटेड नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या माणसांची सुद्धा। ध्येयाकडे मार्गक्रमण करत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा, कारण शिकणे बंद तर जिंकणे बंद। धन्यवाद।